ओके। शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। ज्या जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक ताकद ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांना सर्वाधिक ताकद ही जळगाव जिल्ह्यातून मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्याच जळगाव जिल्ह्यात आज श्रीकांत शिंदे स्वतः या ठिकाणी संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र हा दौरा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, कारण संघटनात्मक दृष्ट्या या ठिकाणी एक वादाची ठिगणी पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जळगाव शहरात जे श्रीकांत शिंदे यांच्या आगमनाचे जे होल्डिंग्स या ठिकाणी लागलेले आहेत, त्याच बॅनरवर थेट जिल्हा प्रमुखांचा फोटो सपशेल टाळण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात की हे संपूर्ण जिल्ह्याची बॉडी या ठिकाणी असते। महानगराध्यक्षांचा फोटो आहे, उपनगराध्यक्षांचा फोटो आहे, संघटकांचा फोटो आहे, मात्र जिल्हा प्रमुखांचा फोटो या ठिकाणी सपशेल टाळण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरिता कोल्हेमाडी ज्या आहेत त्या महिला जिल्हा प्रमुख आहे आणि संपूर्ण त्यांचं हे बॅनर आणि त्यांच्या संघटनात्मक दृष्ट्या हे बॅनर अतिशय महत्त्वाचं असताना त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखांचा हा फोटो टाळण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यात सध्या शिंदे गट महायुतीच्याच एक महत्त्वाचा घटक असताना या ठिकाणी अंतर्गत वादाची धुसफूस आणि किनार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। निलेश पाटील हे सध्या जळगाव ग्रामीण आणि शहरी भागाचे जिल्हा प्रमुख आहेत। त्यांच्यावर शहरी भाग आणि ग्रामीण भागाची जबाबदारी नामदार गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आता थेट शहरात आणि ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटात मोठी वादाची किनार या बॅनरच्या निमित्तानं आणि श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पुढे आलेली आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, कॅमेरामन चेतन पाटीलसह जळगाव।